श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करतात आणि या 4 महिन्याला चातुर्मास असे म्हटले जाते. आषाढी एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते. या दिवशी सर्वजण व्रत करत असतात. आषाढी एकादशीला व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उपवास करतात. एकादशीच्या दिवशी केलेले जप, सेवा, तप याचं पुण्य आपल्याला कितीतरी 1000 पटीने मिळत असतं आणि यामुळंच आपल्या सर्व पापांपासून आपली मुक्ती होत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात, ज्या काही सेवा केल्या जातात, तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि लवकरात लवकर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करा. हा उपाय केल्याने तुमचं बघा एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. घरातील पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागेल. आणि बघा असा हा उपाय आंब्याच्या पानांचा कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा हा आंब्याच्या पानांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत. कारण बघा लाल रंग माता लक्ष्मीला आवडता आहे आणि पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना आवडता आहे. त्यामुळे या दोनपैकी कोणत्याही रंगाची तुम्ही कपडे परिधान करू शकता. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा. यापैकी काहीच नसेल तर मग तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर त्यावरती तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर बघा पिवळी फुलं, तुळशीपत्र हे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची. जर आपण हा उपाय करण्यापूर्वी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेतले तर आपण जो काही उपाय करतो तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो आणि तो म्हणजे आषाढी एकादशीला. हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असो, कुटुंबातील इतर सदस्यांची असू दे, सतत वाद होत असतील त्यांच्यात किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आणि आजारपणामध्ये आलेला पैसा सगळा निघून जात असेल, घरात पैसा टिकून राहत नसेल, घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत ते बंद झाले असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमची कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो देखील व्यवस्थित चालत नसेल,
तर या सर्व जे काही दोष आहेत किंवा घरामधील इडापिडे आहेत, तर यामुळे आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर घरामध्ये येणारा पैसा पुरत नसेल, तुम्हाला पैसे उसने घ्यावीची वेळ पडत असेल, तर तुमच्या मनामध्ये बघा एखादी इच्छा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा कितीही प्रयत्न करून पूर्ण होत नसतील, तर यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत त्यासाठी हा उपाय तुम्हाला आंब्याच्या पानांचा आषाढी एकादशीला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू लागणार आहे, ते म्हणजे पावसाचं पाणी. बघा, आता हे दिवस जे आहेत ते पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे पावसाचं पाणी आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही प्यायचं पाणी असेल तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल. यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची, त्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं, तूप नसेल तर तेल घाला. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आणि या चिमूटभर हळद जी आहे ती तुम्हाला पावसाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. सोबतच तुम्हाला दोन्ही अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायच्या. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे. प्रत्येकाच्या घरी आंब्याचं झाड असतं, म्हणजे आता आपण शहरी भागात असेल तर विषय सोडून द्या, पण आपण जर गावी राहत असू तर प्रत्येकाच्या घरी आंब्याचं झाड असतं. तर हा उपाय आपण करू शकतो. आता बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे आंब्याची पानं आपण पूजेमध्ये वापरत असतो. पूजेमध्ये जर आंब्याची पानं नसतील तर ती पूजा अपूर्ण राहतात. आता बघा, आंब्याच्या झाडामध्ये जास्त सकारात्मकता असते आणि नकारात्मकता नष्ट करण्याची ताकद या झाडामध्ये असते. आंब्याच्या झाडाच्या मुळापासून ते पानापर्यंत सर्वांची पूजा केली जाते. आंब्याचं पान असेल, फळ असेल, मूळ असेल किंवा फळ असेल, आंबा असेल, तर त्याची धार्मिक विधींमध्ये आवर्जून वापर केला जातो आणि या वृक्षामध्ये साक्षात देवींचा वास असतो आणि म्हणूनच आषाढी एकादशीला आपण जर या झाडाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला आंब्याच्या झाडाजवळ जायचं. सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची. यानंतर हे जल जे आहे ते झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 7 प्रदक्षिणा करत असताना तुमची नजर या झाडाच्या खोडापाशी जिथे तुम्ही जल अर्पण केले तिथे पावसाचं पाणी किंवा जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तिथे असावी. अशा पद्धतीने तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमचा उजवा हात आंब्याच्या झाडाच्या खोडाला लावायचा आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला आंब्याची 7 पानं घ्यायची आहेत. ही 7 पानं खाली गळून पडलेली असतील तर तीच तुम्ही घेतली तरी चालतील. हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि ही पानं तुम्ही कशासाठी घेतली याची क्षमा मागायची आणि ही 7 पानं तुम्हाला तोडायची आहे. जर खाली पडलेली जर तुम्हाला पानं नाही भेटली तरचा मी हा उपाय सांगितला. त्यानंतर ही पानं घेऊन घरी यायची, स्वच्छ पाण्याने धुवायची. एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. त्या धागामध्ये तुम्हाला ही 7 आंब्याची पानं बांधायची आहेत आणि यानंतर तुम्हाला याचं एक तोरण बनवायचं आणि मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण आषाढी एकादशीला आपल्या मुख्य दरवाजावरती लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड सोबत वास करत असते. तसेच आंब्याची पानं ही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. हे तोरण लावल्याने आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती, अलक्ष्मी, नकारात्मक ऊर्जा, इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होते. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे. तर पहा, पावसाचं पाणी जे असतं ते सेम गंगेच्या पाण्यासारखं मानलं जातं, पवित्र मानलं जातं. कारण पावसाचं पाणी हे पवित्र नद्यांमध्ये पडत असतं आणि त्याचं बाष्पीभवन होऊन पाऊस पडत असतो, म्हणून हे पाणी गंगेच्या पाण्यासमान मानलं जातं. हे पाणी इतकं पवित्र मानलं जातं
की पहिला पाऊस झाल्यानंतर पावसाचं पाणी साठवून एका कलशामध्ये भरून देवघरामध्ये ठेवतात आणि त्याची पूजा करतात. इतकं महत्त्व या पावसाच्या पाण्याला दिलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल, दोघांचं अजिबात पटत नसेल, कोणत्याही गोष्टीवरून सतत वाद होत असतील, कोणती गोष्ट बोलायला गेली तर त्याचे रूपांतर भांडणामध्ये होत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पावसाचं पाणी घ्यायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला 6 महिने, वर्षभर हे पाणी राहतं आहे तोपर्यंत ठेवायचं. यासाठी तुम्ही एखादी बॉटल घेतली, त्यामध्ये ते पाणी भरून ठेवलं तरी चालेल. जेव्हा तुम्ही हे पाणी तुमच्या बेडरूममध्ये ठेवता, जिथे झोपता तिथे ठेवता, तर तुमच्यामध्ये जे काही वाद आहेत ते कमी होतात. दोघांमध्ये प्रेमाचं नातं तयार होतं आणि म्हणून हा तुम्ही एक उपाय देखील करू शकता. त्याचबरोबर एखादा व्यक्ती असो सतत नकारात्मक विचार करत असतो, माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे असं सारखं वाटतं, त्याला सतत टेन्शनमध्ये असतो, इतर टेन्शन सारखं घेतो. तर अशा व्यक्तीने काय करायचं, पाऊस आल्यानंतर पावसामध्ये काही वेळा उभं राहायचं आहे. जेव्हा तुम्ही पावसात उभे राहता तेव्हा तुमचं सर्व टेन्शन निघून जातं. तुम्ही ज्या काही नकारात्मक विचार आहेत किंवा तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मकता आहे ती निघून जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आषाढी एकादशीला करायचे आहेत. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, थोडा जरी हेल्पफुल वाटला, तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या भेटू पुन्हा अशाच छानशा माहितीसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.